असला तर बीपी नॉर्मल करण्यासाठी 3 ते 4 थेरपी, सगळ्यात महत्त्वाची थेरपी मी सुरुवात करतो बीपीसाठी। हे जे आहे आमका पुन्हा इकडे लावायला 4 बोटाने दाबायचं, असं 100 वेळेस सकाळी आणि संध्याकाळी 100 वेळेस झोपताना आणि उठल्याबरोबर। कसं हे बघा, श्वास घ्यायचा, हे 100 वेळेस सकाळ संध्याकाळ। आणि त्याच्यानंतर हे आपल्या नाड्याचं इथं कनेक्शन आहे, हे 2 बोटं सोडायचे, 2 बोटं सोडायचे, ह्या नाड्यावर त्यांनी असं सकाळ संध्याकाळ 100 वेळेस 1 2 3 4 5 6 ह्या झाल्या 2 थेरपी। तुमच्या बीपी नॉर्मल होणार, गोळी बंद करायची नाही, डॉक्टरच्या सल्ल्याने तुला कमी करायची। अशा इकडून 100 इकडून 100 आणि हे 100 वेळेस, हे 2 थेरपी। आता अजून एक महत्वाची थेरपी, हे जे आपल्या इथं जे गळ्याच्या इथे 2 हाडं असतात नाही तर त्या हाडापाशी आपण असं मारायचं 50-50, 1 2 3 4 5 दोन्ही मिळून शिने 50-50 सकाळ संध्याकाळ, म्हणजे दोन्ही मिळून 100 होतो। हे या 3 थेरपी झाल्या आणि जेव्हा तुम्ही स्वच्छ कोथिंबीर, आपली जी कोथिंबीर असते आपली ती कोथिंबीर ती आपलं भाजीसाठी खायची, कमीत कमी 10-12 झाडं खायचे, 4-5 झाडं खाल्ली तर तुमची गोळी बंद होऊ शकते। पण सगळ्यात महत्त्वाचं येते की डॉक्टरच्या सल्ल्याने गोळी कमी करा, गोळी एकदम बंद करू नका, रिस्क असते। आणि याच्यानंतर अजून आपल्याकडे बरेचसे आपले हिंदू काढता येतात, हे महत्त्वाचे 3 पॉईंट कोणते, हे 100 वेळेस, इकडून 100 वेळेस, हे 100 वेळेस सकाळ संध्याकाळ। आमका हात घ्यायचं आणि बोटाने प्रेस करायचं आणि या 3 थेरपी करा, तुमची गोळी एकदम नॉर्मल सुटून जाईल, काय टेन्शन नाही घ्यायचं। ठीक आहे।